श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि रक्षणाच्या नात्याचा दिवस. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या सुखी, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करते. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना एक अतिशय महत्त्वाचा मंत्र प्रत्येक बहिणीने म्हणायला हवा आणि त्या मंत्राचा अर्थसुद्धा खूप सुंदर आहे. तसंच रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिली राखी कोणाला अर्पण करायची याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण भाऊ आपल्या संकटाच्या वेळी जसा आपल्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे आपल्या श्रद्धेने आपण देवाकडेही रक्षणाची प्रार्थना करत असतो. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. काल परवा मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगितलं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी ही शुभ वेळेतच बांधायची आहे. तसंच राखी बांधताना ओवाळणी कशी करायची, ओवाळणीच्या ताटामध्ये कोणत्या महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता राखी बांधताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, तो म्हणजे येन बद्धो बलिराजा दानवेद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबंधनामी रक्षेमाचल माचल. हा मंत्र आपण भावाच्या मनगटावर राखी किंवा रक्षासूत्र बांधताना म्हणू शकतो. आता या मंत्राचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. ज्या पवित्र रक्षासूत्राने महाबली राजा बली यांना बांधण्यात आलं होतं, त्याच पवित्र रक्षासूत्राच्या भावनेने मी तुला हे रक्षासूत्र बांधत आहे. हे रक्षासूत्र तुझं नेहमी रक्षण करो आणि तुझ्यावरचं हे संरक्षण कायम राहो, अशी यामध्ये प्रार्थना केली जाते. म्हणूनच बघा, राखी ही फक्त एक फॅशनची वस्तू म्हणून घेऊ नका, कारण आपण ती भावाच्या मनगटावर बांधतो आणि त्यामागे रक्षणाची भावना असते. आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी राख्या बाजारामध्ये मिळतात. त्या सुंदर दिसतात, पण शक्य असेल तर साधी, सुंदर आणि शुभचिन्ह असलेली राखी घ्या. लाल, केशरी किंवा शुभ रंगाची राखी तुम्ही घेऊ शकता. त्यावर ओम, स्वस्तिक किंवा इतर शुभचिन्ह असेल असं काहीतरी. आता येतो आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिली राखी कोणाला बांधायची किंवा अर्पण करायची? आपल्याला आपल्या भावाला तर राखी बांधायचीच आहे, पण समजा एखाद्या बहिणीचा भाऊ परदेशात आहे, दुसऱ्या शहरात आहे, लांब आहे किंवा एखाद्या बहिणीला भाऊच नाही, तर अशा वेळी काय करायचं? आपल्या श्रद्धेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही मारुतीरायांना म्हणजेच हनुमानजींना रक्षासूत्र किंवा राखी अर्पण करू शकता. कारण मारुतीराया हे संकटातून बाहेर काढणारे, धैर्य देणारे आणि भक्तांच्या रक्षणासाठी सदैव स्मरणात ठेवले जाणारे देव आहेत, अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे तुमच्या जवळपास मारुतीरायांचं मंदिर असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी तिथे जाऊ शकता. तिथे मनापासून एक राखी किंवा रक्षासूत्र अर्पण करा आणि राखी अर्पण करताना मनापासून अशी प्रार्थना करा, हे मारुतीराया, हे रक्षासूत्र मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या आयुष्यात जेवढा कठीण काळ येईल, जेव्हा मी अडचणीत असेन, तेव्हा मला योग्य मार्ग दाखवा. मला संकटांना सामोरं जाण्याचं बळ द्या आणि माझं रक्षण करा. ही प्रार्थना अगदी मनापासून करा, कारण कोणताही उपाय आपण श्रद्धेने आणि मनापासून केला तर त्या कृतीमागची भावना महत्त्वाची असते. आणि यासोबतच आणखीन एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकता. आपल्या स्वामी समर्थांना सुद्धा राखी अर्पण करा. तुमच्या जवळपास स्वामी समर्थांचं मठ असेल, केंद्र असेल तर तिथे जाऊन राखी अर्पण करा. आणि जर बाहेर जाणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही ही राखी अर्पण करू शकता. राखी अर्पण करताना स्वामींना मनापासून प्रार्थना करा, हे स्वामी, माझ्या आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग आला, संकट आलं, दुःख आलं तर माझी साथ सोडू नका. मला योग्य मार्ग दाखवा आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचं बळ द्या. आपल्या स्वामींचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरं सांगायचं तर रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यामागची भावनासुद्धा हीच आहे. आपल्या भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी तिच्या पाठीशी उभं राहावं. म्हणून श्रद्धेने आपण आपल्या स्वामींना राखी अर्पण करतो आणि त्यांच्या चरणी आपल्या आयुष्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही सर्वात आधी मारुतीरायांना राखी किंवा रक्षासूत्र अर्पण करू शकता. त्यानंतर स्वामी समर्थांना राखी अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधा.
तुमचा भाऊ सख्खा असेल, चुलत असेल, मावस असेल किंवा ज्याला तुम्ही मनापासून भाऊ मानता, अशा भावालाही तुम्ही राखी बांधू शकता. आणि राखी बांधताना वर सांगितलेला मंत्र नक्की म्हणा. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या रक्षणाची भावना मनात ठेवण्याचा. त्यामुळे या रक्षाबंधनाला राखी बांधताना घाई करू नका. शुभ वेळ लक्षात ठेवा, भावाला व्यवस्थित ओवाळा, मनापासून प्रार्थना करा आणि हा एक मंत्र नक्की म्हणा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि चांगली भावना ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना म्हणायचा मंत्र, त्यामागचा अर्थ आणि सगळ्यात आधी राखी कोणाला अर्पण करायची याबद्दलची माहिती सांगितली आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.